हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश टॉपिक मोलाइज कॅथोनी या लेसनचे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी लर्न करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक डे. तर विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मोलाइज कॅथोनी याचे क्वेश्चन आणि आन्सर्स लर्न करत होतो. तर क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे 3 क्वेश्चन मागील व्हिडिओमध्ये लर्न केले. आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. क्वेश्चन नंबर 4, कॉपी द कोटेशन फ्रॉम जादव पाएंगे मोलाई इन गुड हँडरायटिंग अँड डिस्प्ले देम युअर क्लासरूम. या ठिकाणी मोलाईचे जे काही कोटेशन आहे, कोटेशन म्हणजे मोलाईचे वाक्य, जी सुंदर सुंदर अशी वाक्ये ती आपल्याला सुंदर अशा हस्ताक्षरामध्ये नोटबुकमध्ये लिहायचे आणि ते आपल्या क्लासरूममध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने लिहायची आणि क्लासरूममध्ये दाखवायची. नेक्स्ट क्वेश्चन, प्रिपेअर पोस्ट ऑन प्लांट ॲट लीस्ट 2 ट्रीज इच. या ठिकाणी प्रत्येकाने 2 झाडं ही लावलीच पाहिजे अशा या थीमवर आधारित पोस्टर म्हणजे चित्र या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे, ड्रॉइंग करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द नेम्स अँड लोकेशन ऑफ ॲट लीस्ट 10 डिफरंट ट्रीज इन युअर मदर सराउंडिंग. तुमच्या आजूबाजूच्या भागामध्ये, या देशामध्ये किंवा सगळीकडे वेगवेगळी झाडंही पाहायला मिळतात. तर त्या झाडांपैकी कोणत्याही 10 झाडांची नावं या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. राईट 1 or 2 लाईन्स अबाउट ईच ऑफ देम. आणि त्याचप्रमाणे त्या झाडाबद्दल तुम्हाला जीही माहिती असेल त्या माहितीपैकी 1-1, 2-2 सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला राईट डाऊन करायची. मी माझ्या नोटबुकमध्ये हे झाडांची लिस्ट आणि त्याचप्रमाणे त्यांच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी राईट डाऊन केली. मी या ठिकाणी फर्स्ट ट्री आहे नीम ट्री. नीम ट्री, निंबाचं झाड. इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ मेनी काइंड्स ऑफ कॉस्मेटिक, ऑल्सो यूज टू ट्रीट पॉक्स व्हायरस. या ठिकाणी बऱ्याच कॉस्मेटिकमध्ये या नीम ट्रीचा उपयोग हा केला जातो. त्याचप्रमाणे मेडिसिनमध्ये याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट, पीपल ट्री. दिस इज रेअर ट्रीज ऑफ इंडिया दॅट रिलीज ऑक्सिजन बोथ इन द डे अँड द नाईट. पीपल ट्री असं असतं की दिवस आणि रात्र दोघेही टायमामध्ये ऑक्सिजन हा या ठिकाणी ते लोकांना देत असतात. नेक्स्ट, अशोका ट्री. अशोका ट्री इज नोन फॉर एव्हरग्रीन थिक फॉलेज, फ्रॅग्रंट फ्लावर्स अँड पॉइंटेड टॉप. त्याचप्रमाणे अशोका ट्री हे खूप उंच असतं आणि त्याचे जे टॉप असतात ते खूप सुंदर असतात. त्याचप्रमाणे या अशोका ट्रीची वर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची त्या झाडाची वाढ ही आपल्याला एका सरळ लांबीमध्ये होताना दिसत असते. त्यानंतर इंडियन महोगनी. द ट्रंक ऑफ दिस ट्री इज यूज टू मेक फर्निचर, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. इंडियन महोगनी नावाचं जे झाड आहे त्याचा यूज हा फर्निचरसाठी केला जातो. मँगो ट्रीज. इट प्रोव्हाइड्स डिफरंट टाईप्स ऑफ टेस्टी अँड ज्युसी मँगोज. मँगो ट्री, आंब्याचं झाड. मग आंबे खायला तुम्हाला आवडतातच. मग त्याचप्रमाणे या ठिकाणी आंब्याचा उपयोग हा खाण्यासाठी केला जातो आणि त्याचप्रमाणे आंब्यापासून ज्यूस हाही त्या ठिकाणी बनविण्यात येतो. आमला ट्री. आमला इज हायली रिच इन व्हिटॅमिन सी. आमला ट्री म्हणजे आवळा ट्री. तर या ठिकाणी आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि जे आपल्या शरीराला उपयुक्त असतं. नेक्स्ट, कोकोनट ट्री. कोकोनट ट्री. इट सप्लाईज फूड, ड्रिंक अँड शेल्टर, ऑल्सो सप्लाईज रॉ मटेरियल. कोकोनट ट्री, या कोकोनट ट्रीपासून आपल्याला जे काही फळ मिळतं त्या फळापासून आपण ड्रिंक हे बनवू शकतो. त्याचप्रमाणे या कोकोनट ट्रीचं जे झाड असतं त्या झाडाच्या बुडापासून आपण कुठंतरी शेल्टर म्हणजे निवारासारख्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी यूज करू शकतो आणि त्याचं ते रॉ मटेरियल वापरून वेगवेगळ्या गोष्टी ह्या आपल्याला घरासाठी वापरता येतात. त्यानंतर नेक्स्ट ट्री आहे
curry tree. It leaves widely used in South Indian dishes because of their strong aroma. Next, banyan tree. It is national trees of India and used for many health benefits. banyan ट्री हे या ठिकाणी आरोग्यासाठी फायदेशीर असं एक ट्री आहे. गुलमोहर ट्री. दिस ट्री इज अ मोस्ट फेमस फॉर इट्स प्रेटी लुकिंग फ्लॉवर. गुलमोहर ट्रीला सुंदर अशी फुलं येतात. द फ्लावर्स ऑफ दिस ट्री आर लार्ज अँड ऑरेंज रेड इन कलर. आणि ह्या फ्लावरची आपल्याला वेगवेगळी कलर्स, व्हेरियस कलर्स हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा प्रकारे या क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे 10 ट्रीजची लिस्ट या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्या लिस्टप्रमाणे प्रत्येक झाडाबद्दल जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे होती ती मी या ठिकाणी राईट डाऊन केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इमॅजिन द फॉलोइंग सिच्युएशन अँड राईट सिम्पल स्पीचेस ऑर डायलॉग विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. या ठिकाणी खाली काही स्पीचेस दिलेले, वाक्य दिलेली आणि त्या वाक्यावरून तुम्हाला या ठिकाणी डायलॉग म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी हे वाक्य घेऊन या वाक्याला अनुसरून आणि पॅसेजला अनुसरून आपल्याला या ठिकाणी 4-5 ओळी हे स्पीच या ठिकाणी लिहायचं आहे. मग त्यांनी सेंटेन्स दिलेले. मोलाईज टॉक टू हिमसेल्फ आफ्टर ही सीज द डेड स्नेक. इथे एनी टू सांगितले. इथे त्यांनी 7-8 वाक्य दिलेले तर ते कोणतीही 2 वाक्यांची या ठिकाणी आपल्याला स्पीचेस लिहायचे. मग मी या ठिकाणी या ठिकाणी मोलाई टॉक्स टू ट्रीज अँड प्लांट इन द फॉरेस्ट. मोलाईजने झाडं आणि झुडपं यांच्याबद्दल त्याने त्या ठिकाणी काय सांगितलं. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मोलाईज टेल. अर्ली मॉर्निंग मोलाई वेंट टू द आयलँड अँड प्लांटेड हिज ट्री केअरफुली. तो रोज त्या ठिकाणी त्या आयलँडवर जायचा आणि त्या प्लांटची काळजी घ्यायचा. आफ्टर दॅट ही विजिटेड द आयलँड एव्हरी डे वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ लव. तो त्या झाडांना पाणी घालायचा, त्यांची काळजी घ्यायचा आणि त्यांच्यावर प्रेम करायचा. ही इवन कॅरीड गुड सॉईल इन हिज लिटल बोट अँड स्प्रेड इट. त्या जे आयलँड होतं ते वाळूचं होतं म्हणून त्याने तिथं गुड सॉईल चांगली अशी माती आणली आणि ती माती बोटीच्या माध्यमातून त्या बेटावर आणली, आयलँडवर आणली आणि त्या ठिकाणी ती पसरवली. त्यामुळे झाडं ही व्यवस्थित वाढतील. नियर द प्लांट्स ही कॅरीड हीप ऑफ देम टू द आयलँड. त्याचप्रमाणे त्याने त्या झाडांकरता मुंग्यांचं जे काही वारूळ असतं तेही त्या ठिकाणी तो घेऊन आला की या गोष्टींमुळे झाडांची वाढ ही अधिक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळणार आहे. म्हणून त्याने अशा प्रकारे ही मेहनत त्या ठिकाणी घेतली आणि कशा प्रकारे ट्रीज आणि प्लांट्स यांची काळजी घ्यायची हे या ठिकाणी त्याने सांगितलं होतं. तेच या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे. द फोटोग्राफर टेल्स द मीडिया रिपोर्टर अबाउट मोलाई. त्या फोटोग्राफरने मोलाईची कहाणी ही कशा प्रकारे लोकांपर्यंत पोचवली. A photographer roaming in that area found Molai working in his forest and gardening it. त्या फोटोग्राफरने पाहिलं की मोलाई हा या ठिकाणी एक जंगल तयार करत आहे आणि याचा शोध त्या फोटोग्राफरने घेतला. वेन ही केम टू नो दॅट मोलाई हॅड ग्रोन द फॉरेस्ट सिंगल हँडेडली. मोलाईज हे जे जंगल तयार करत आहे ते कसं करत आहे, सिंगल हँडेडली म्हणजे एकट्याने तयार करत आहे, त्याला कुणाचीही मदत नाही. ही वॉज ग्रेटली इम्प्रेस. म्हणून तो जो फोटोग्राफर होता तो त्या ठिकाणी इम्प्रेस झाला, प्रभावित झाला. ही टोल्ड मीडिया, न्यूजपेपर, TV चॅनल एक्सेट्रा अबाउट मोलाई सिंगल हँडेड अचिव्हमेंट. या ठिकाणी त्या फोटोग्राफरने मोलाईचं हे जे अचिव्हमेंट आहे, ही जी कामगिरी आहे, त्या ह्या कामगिरीचं सगळी माहिती ही न्यूजपेपर, TV चॅनल या माध्यमातून पब्लिकपर्यंत, लोकांपर्यंत पोचवली. द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस टू. आणि जेव्हा ही बातमी फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळली तेव्हा ते सुद्धा त्या मोलाईच्या कामाने इम्प्रेस झाले, प्रभावित झाले. दे डिसाइडेड टू हेल्प मोलाई इन हिज वर्क. त्यांनी ठरवलं की आपण मोलाईला आता मदत करायला हरकत नाही. द गव्हर्नमेंट ऑनर्ड हिम विथ द पद्मश्री अवॉर्ड. आणि जेव्हा सरकारपर्यंत ही बातमी पोहोचली तेव्हा सरकारने ठरवलं की असं सुंदर कार्य करणारा व्यक्ती
जो मुलाई आहे त्या व्यक्तीला आपण अवॉर्ड हा दिला पाहिजे. म्हणून त्या व्यक्तीला कोणता अवॉर्ड देण्यात आला? पद्मश्री अवॉर्ड. म्हणजे आयुष्यात ज्याने एखादी सुंदर असं काम केलेलं असेल, सुंदर अशी कामगिरी केली असेल, अशा व्यक्तींना या ठिकाणी पद्मश्री अवॉर्ड हा देण्यात येतो. तर विद्यार्थ्यांनो, या लेसनमधून आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे आपण झाडं ही जगवली पाहिजे आणि झाडांची केअर ही घेतली पाहिजे. टेक केअर ऑफ ट्रीज. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.